नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जय वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील 4th चॅप्टर रेशो अँड प्रपोर्शन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 ज्या अंतर्गत कंपॅरिझन ऑफ रेशो आणि त्यावरील उदाहरणे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 6व्या इयत्तेपासून आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा पाहत आलेलो आहोत. त्याच बेसिसवर आपण कंपॅरिझन ऑफ रेशोज पाहणार आहे. ए अपॉन बी आणि सी अपॉन डी हे दोन रेशो आहेत, म्हणजेच एक प्रकारे फ्रॅक्शन असल्यासारखं आहे. यामध्ये जर हे सगळे नंबर पॉझिटिव्ह असतील तर कशा पद्धतीने रूल असतात ते सांगितलंय. निगेटिव्ह असताना काय करायचं हे प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून पाहू. सपोज हे सगळे नंबर जर पॉझिटिव्ह असतील तर यांचा लहान मोठेपणा ठरवत असताना म्हणजेच कंपॅरिझन करत असताना सुरुवातीला ए आणि डी म्हणजे ही फर्स्ट टर्म आणि ही लास्ट टर्म याचा प्रोडक्ट केला जातो. सेम वे बी आणि सी याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. जर एडी याचा प्रोडक्ट जर बीसी पेक्षा जास्त असेल तर पहिला जो रेशो आहे तो दुसऱ्या रेशोपेक्षा जास्त असतो. याच्या उलट जर पहिल्यापेक्षा दुसरा प्रोडक्ट जर जास्त असेल तर साहजिकच आहे पहिल्या रेशोपेक्षा दुसरा रेशो जो आहे तो मोठा असतो. आणि दोन्ही प्रोडक्ट जर सेम असतील तर दोन्ही रेशो सेम असतात. म्हणजेच कंपॅरिझन ऑफ रेशोच्या बाबतीत रूल काय सांगतोय पहा. इफ द नंबर्स ए बी सी डी बीइंग पॉझिटिव्ह देन वी से दॅट इफ एडी इज ग्रेटर दॅन बीसी देन ए अपॉन बी इज ग्रेटर दॅन सी अपॉन डी. इफ एडी इज लेस दॅन बीसी देन ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी. And finally, if AD is equal to BC, then A upon B and C upon D both ratios are equal. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून हे रूल अधिक लक्षात येतील. क्वेश्चन काय पहा. कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. इथे एक दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये √5/3 हा एक रेशो आहे आणि 3/√7 हा दुसरा रेशो आहे. आपल्याला या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. दिलेले रेशो आहे असे लिहून घेऊ. √5/3 अँड 3/√7. आपल्याला इथं लहान मोठेपणा आता माहित नाहीये त्यामुळे इथं कॉमा आपण देऊन घ्यायचा. आपण प्रोडक्ट सुरुवातीला घेत असताना फर्स्ट आणि लास्ट टर्म या पद्धतीने घेतो. दॅट इज मीन्स √5 इंटू √7 हा प्रोडक्ट सुरुवातीला घ्यायचा आणि 3 इंटू 3 हा प्रोडक्ट नंतर घ्यायचा. अजूनही आपल्याला याच्यातला लहान मोठेपणा माहित नसताना इथं आपण कॉमा ठेवायचा. त्यावेळी आपण सर्ड मध्ये प्रोडक्शन करतो म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो. त्यावेळी लाईक सर्ड असतील तर त्यांचं प्रोडक्शन मल्टिप्लिकेशन केलं जातं. म्हणजेच 5 इंटू 7 हे एकाच रूट मध्ये आपण लिहू शकतो. दॅट इज मीन्स 5 इंटू 7 दॅट इज मीन्स 35 असं आपण म्हणू शकतो. आणि इथं 3 3 9 होईल. आता तेच आपण इथं पुढे जर लिहिलं आहे असं नाही तर आपण ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करत असताना एक तर दोन्ही हे स्क्वेअर रूटच्या बाहेर असायला पाहिजे किंवा दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये असायला पाहिजे जेणेकरून आपल्या लक्षात लगेच येईल. त्यासाठी आपण असं सुद्धा लिहू शकतो. हा √35 तसाच असू दे. 9 दॅट इज मीन्स √81 असं आपण म्हणू शकतो. 81चं स्क्वेअर रूट 9 आहे. आता दोघांची जी पॉवर आहे म्हणजे इथला जो सर्ड आहे त्याची पॉवर आहे 1/2 आणि याची सुद्धा पॉवर 1/2 आहे. म्हणजे दोघांचंही स्क्वेअर रूट आहे. साहजिकच आहे 35 पेक्षा 81चं स्क्वेअर रूट हे जास्त असणार. त्यामुळे आपण म्हणू शकतो की सेकंड प्रोडक्ट हा मोठा आहे. सेकंड प्रोडक्ट मोठा आहे याचाच अर्थ सेकंड रेशो हा मोठा आहे. म्हणून आपण म्हणायचं therefore we say that √5/3 is less than 3/√7. म्हणजे काय केलं पहा. सुरुवातीला दिलेले रेशो आहे असे लिहिले. ही फर्स्ट आणि ही लास्ट टर्म यांचा प्रोडक्ट आपण करत गेलो. मिडल ज्या दोन टर्म आहेत त्यांचा प्रोडक्ट आपण करत गेलो. आणि ज्या स्टेपला आपल्याला लक्षात आलं की फर्स्ट किंवा सेकंड प्रोडक्ट मोठा आहे त्या स्टेप नंतर आपण फायनल आपलं जे काही कन्क्लुजन आहे ते दिलं. तोपर्यंत मात्र आपण हा असा कॉमा द्यायला हवा. याच पद्धतीने हे थोडंसं सेकंड एक्झाम्पल पाहूया. काय क्वेश्चन आहे पहा. 3√5/5√7 हा रेशो एक आहे आणि दुसरा जो रेशो दिलेला आहे तो √63/√125. यामध्ये जे सुरुवातीच्या रेशोमध्ये जे नंबर्स दिलेले आहेत म्हणजे टर्म्स ज्या दिलेल्या आहेत त्या मिक्स्ड सर्ड आहेत, ज्या इथं दिलेल्या नाही आहेत. हवं तर आपण इथं सुद्धा मिक्स्ड सर्ड घेऊ शकतो.
समजा मिक्स्ड रिझल्ट केलं तर काय होईल पहा. हा जो 63 आहे, 9 7 जार 63, याचा अर्थ 63चं स्क्वेअर रूट काढतो, म्हणजेच 9चं स्क्वेअर रूट 3 येतं, 3√7 अशा पद्धतीने तयार होईल. किंवा रूट 125 याचाच अर्थ 25 5 जार 125, म्हणजे 125 ला आपण या पद्धतीने पाहू शकतो. 25चं स्क्वेअर रूट 5 येतं, 5√5 असं पाहू शकतो. म्हणजेच √63 याची व्हॅल्यू 3√7 असेल. ती आपण लिहून घेऊया. हे मिक्स्ड रिझल्ट कसं करायचं हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आणि 125चं जे रूट आहे ते म्हणजे 5√5, म्हणजेच फक्त आपण याचे मिक्स्ड रिझल्ट करून घेतले. सुरुवातीच्या ज्या टर्म्स आहेत किंवा सुरुवातीचा जो रेशो आहे तो आपण आहे असा लिहून घेऊया. आता यांच्यामध्ये कंपॅरिझन करत असताना आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजेच इथं मल्टिप्लिकेशन कसं केलं जाईल पहा. 3 इंटू √5 याचं मल्टिप्लिकेशन होईल 5 इंटू √5. त्यानंतर कॉमा देऊ आणि हा 3√7 याचं मल्टिप्लिकेशन 5√7 यासोबत होईल. हे आपण आपल्या सोयीसाठी रफ केलेलं होतं. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर पहा 3 5 जार 15 √5 इंटू √5 दॅट इज मीन्स 5, म्हणजेच √25 होईल म्हणजे 5 होईल. सेम वे 3 5 जार 15 √7 इंटू √7 दॅट इज मीन्स 7. म्हणजे इथं आता म्हणू शकतो की सेकंड प्रोडक्ट हा मोठा आहे, तरी पण पुढे आपण करणार असाल तरी चालेल. पण 15 5 जार 75, 15 7 जार 105, त्यामध्ये सेकंड प्रोडक्ट मोठा आहे, म्हणजेच सेकंड रेशो मोठा आहे. म्हणजेच फायनली आपण असं लिहायचं आहे 3√5 अपॉन 5√7 which is less than √63 अपॉन √125. म्हणजे तुम्हाला कोणतेही नंबर्स दिले तर तुम्ही या पद्धतीने त्याचा लहान मोठेपणा ठरवू शकता. जर मिक्स्ड रिझल्ट येत असताना प्रोडक्ट करून जर लहान मोठेपणा लक्षात येत नसेल तर अशा वेळी आपण संपूर्ण ज्या टर्म्स आहेत त्या सर्ड मध्ये म्हणजेच त्या स्क्वेअर रूट मध्ये किंवा क्यूब रूट मध्ये आपण शिफ्ट करायच्या आणि त्यानंतर त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा. याच कन्सेप्टवर आधारित पुढचा क्वेश्चन काय पहा. Using the property a upon b which is equal to ak upon bk, fill in the blanks substituting proper numbers in the following. आपल्याला इथे जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती यापूर्वी पाहिलेली आहे, मात्र तिथं आपण के म्हणत नव्हतो. आपण 6th स्टँडर्ड पासून फ्रॅक्शनच्या बाबतीतच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पाहिलेले आहेत. सपोज 3/2 हा एखादा फ्रॅक्शन आहे. आपण जर न्यूमरेटरची 2 टाइम्स केली दॅट इज मीन 3 2 जार 6 आणि डिनॉमिनेटरची सुद्धा 2 टाइम्स केली 2 2 जार 4, म्हणजे न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं, त्यावेळी मिळणारा जो लिव्हिंग रेशो असेल तो सुद्धा मूळच्या फ्रॅक्शन एवढाच असतो. दॅट मीन्स 3/2 अँड 6/4 हे दोन्ही फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट असतात, म्हणजे हे दोन्ही रेशो इक्वल असतात. याचाच अर्थ ए अपॉन बी, ए ला जर के न मल्टिप्लाय केलं आणि बी ला जर के न मल्टिप्लाय केलं तर मिळणारा ए अपॉन बी के हा रेशो आणि ए अपॉन बी हा रेशो दोन्ही रेशो इक्वल असतात. या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. 5/7 is equal to dot upon 28 is equal to 35 upon dot and dot upon 3.5. आपण इथं थोडस खाली एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आणि इथं फक्त रिकाम्या जागा भरूया. सुरुवातीला आपल्याला जो रेशो दिलेला आहे तो 5/7 आहे. इथं आपल्याला जो याचा डिनॉमिनेटर आहे तो 28 झालेला आहे. याचाच अर्थ 7 चे 4 टाइम्स 28 आहेत, म्हणजे 7 4 जार 28. तर डिनॉमिनेटरची 4 टाइम्स असेल, म्हणजे के जर 4 असेल तर डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 4 न मल्टिप्लाय करू. दॅट इज मीन्स 5 4 जार 20, म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की इथं नंबर जो असेल तो 20 असेल. सेम वे सेकंड जी फिल इन द ब्लँक्स आहे त्यासाठी मूळचा रेशो 5/7 तसाच घेऊ. आपला जो न्यूमरेटर आहे तो 35 झालेला आहे. इथं 35 आहे. 5 7 जार 35, म्हणजेच 5 ला 7 ने मल्टिप्लाय केलं, याचा अर्थ 7 ला 7 ने मल्टिप्लाय करायला हवं. दॅट इज मीन 7 7 जार 49, म्हणजे न्यूमरेटर जर 35 असेल तर डिनॉमिनेटर 49 असायला पाहिजे, जेणेकरून हे सगळे रेशो सेम असतील. थर्ड एक्झाम्पल कसं आहे पहा. आपला जो डिनॉमिनेटर जो मूळचा रेशो आहे तो 5/7 आहे आणि जे फायनल आन्सर झालेला आहे मी थोडस इथे पुढे लास्ट लिहितोय तो आहे 3.5. त्या 7 चा हाफ आहे हे लक्षात आलं तरी चालेल. जर तुमच्या लक्षात येत असेल तर आपण डायरेक्ट करू शकतो की इथं 3.5 लिहिलं, याचाच अर्थ 7 ला आपण 2 न डिवाइड केलं, मल्टिप्लाय करू शकतो, तसं डिवाइड पण केलं चालेल. तर 7 ला जर 2 ने डिवाइड करत असू तर 5 ला सुद्धा 2 ने डिवाइड करायला पाहिजे, म्हणजेच 2.5 येईल. म्हणजे डिनॉमिनेटर 3.5 असताना न्यूमरेटर 2.5 असेल.
परंतु ही स्टेप जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण असं सुद्धा करू शकतो. पहा, आपण हा जो रेशो होता 5/7, हा जर पॉइंट नाही पाहिला तर 35 हा नंबर दिसतो. 7 5 आर 35. सुरुवातीला आपण 35 घेऊ. प्लस डिनॉमिनेटरची 5 टाइम्स असेल तर न्यूमरेटरची सुद्धा 5 टाइम्स करू. दॅट इज मीन्स 5 5 आर 25. मात्र इथं 35 नाहीये, 3.5 आहे. याचाच अर्थ डिनॉमिनेटरला आपण 10 ने डिवाइड करूया, म्हणजे एक डेसिमल प्लेस लेफ्ट साइडला येईल. म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 10 ने डिवाइड करूया. म्हणजेच फायनल आन्सर येत असताना ते 2.5/3.5 येऊ शकतं. म्हणजे तुम्ही या पद्धतीने किंवा या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं ते आन्सर फाइंड आउट करू शकता. याच पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन पाहूया. तर आपल्याला हा जो रेशो दिलेला आहे तो काय दिलाय पहा, 9/14 दिलेला आहे. आणि इथे आपल्याला सुरुवातीचा जो न्यूमरेटर आहे तो सांगितलेला आहे 4.5. 9चा हाफ केला तर 4.5 येतो. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तसं करा अथवा 9 5 आर 45 करा आणि त्यानंतर 10 ने डिवाइड करा. मी जर या स्टेपने करायचं असेल तर अशा पद्धतीने करू शकतो. 9 into 5 दॅट इज मीन्स 45 होईल आणि त्याला जेव्हा आपण 10 ने डिवाइड करू तेव्हा तो 4.5 होईल. फक्त आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय किंवा डिवाइड ह्या दोन स्टेपच करायच्या, दोन प्रोसेसच करायच्या. न्यूमरेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करू. 14 5 आर 70. त्याला जेव्हा आपण 10 ने डिवाइड करू याचाच अर्थ डिनॉमिनेटर हा 7 येईल, म्हणून इथं 7 म्हणू शकतो. डायरेक्ट करणार असाल तर 9 डिवाइडेड बाय 2 4.5, 14 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 7 येईल. याच्या पुढचा जो रेशो आहे तो म्हणजे काय दिलाय पहा, 9/14 हा पुढचा मूळचा रेशो आहे आणि आपल्याला जो डिनॉमिनेटर हवा आहे तो 42 हवा आहे. 14 3 आर याची 3 टाइम्स होते, याचा अर्थ न्यूमरेटरची सुद्धा आपण 3 टाइम्स घेऊया. 9 3 आर 27 म्हणून आपण इथं 27 लिहू शकतो. लास्ट थर्ड आपल्याला सांगितलेलं आहे 9/14 आणि इथं जो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे 3.5 दिलेला आहे. तर इथे का पहा 3.5. 14चा हाफ केला तर 7 येतो. 7चा हाफ केला की 3.5 येतो. म्हणजेच 14ला 4 ने डिवाइड केल्यावर 3.5 येतो. याचाच अर्थ 9ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला त्याचा जो काही न्यूमरेटर आहे तो मिळेल. दॅट इज मीन्स इथं 9/4 आपण रफ करू शकतो. 4 1 आर 4, 4 2 आर 8, कॅरी ऑन 1, 4 2 आर 8, कॅरी ऑन 2, 4 5 आर 20, दॅट इज मीन्स 2.25. म्हणजे जेव्हा आपण 9ला 4 ने डिवाइड करतोय तेव्हा आपला जो भागाकार येतो तो 2.25 येतो. म्हणजे न्यूमरेटर 2.25 असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच एक प्रकारे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनची जी कन्सेप्ट यापूर्वी वापरत होतो तेच इथं के मेथड म्हणून आपण वापरणार आहे. म्हणजे न्यूमरेटरची के टाइम्स झाली म्हणजे डिनॉमिनेटरची सुद्धा के टाइम्स झाली. या पद्धतीने ह्या फिल इन द ब्लँक्स आपण भरलेले आहेत. यानंतर आपल्या बेसिक कन्सेप्टवर आधारित असणारा नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, फाइंड द फॉलोइंग रेशोज. आपल्याला काही रेशोज फाइंड आउट करायचे. फर्स्ट रेशो काय सांगितलाय, द रेशो ऑफ रेडियस टू द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. सर्कलच्या रेडियसचा त्याच्या सर्कमफरन्सशी असणारा रेशो विचारलेला आहे. आपल्याला जे फॉर्म्युले माहित आहेत त्याच्या आधारे हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आपल्याला जो रेशो फाइंड आउट करायचा आहे त्यामध्ये कोणाचा पाहायचा आहे पहा. सुरुवातीला जो दिलेला आहे तो म्हणजेच फर्स्ट टर्म असते रेडियस ऑफ द सर्कल. त्याचा रेशो आपल्याला त्याच्या सर्कमफरन्सशी फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज मीन्स रेडियस इज टू सर्कमफरन्स हा रेशो किती येतो ते आपल्याला विचारलेला आहे. सर्कलची रेडियस जर आर असेल तर त्याचा सर्कमफरन्स आपण 2πr असं लिहितो. म्हणजेच r/2πr हा आपला रेशो येईल. इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही ठिकाणी आर असल्यामुळे एकमेकाला कॅन्सल होईल. म्हणजे या आरला हा आर कॅन्सल झाला म्हणजे न्यूमरेटर 1 असेल आणि डिनॉमिनेटर हा 2π असेल. म्हणजेच हा जो रेशो येणार आहे तो 1:2π असं आपण म्हणू शकतो. सेम वे हा सेकंड क्वेश्चन काय विचारलाय पहा, द रेशो ऑफ सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल विथ द रेडियस r to its area. सर्कमफरन्स टू इट्स एरिया, रेडियस आर हे ज्यादा माहितीसाठी सांगितलेलं आहे. रेशो कोणाचा विचारलाय, ऑफ सर्कमफरन्स टू इट्स एरिया. म्हणजे आपल्याला हा रेशो सर्कमफरन्स आणि एरिया या दोघांचा शोधायचा आहे. म्हणजेच या सेकंड क्वेश्चन मध्ये आपण ज्यावेळी रेशो लिहिणार त्यावेळी आपल्याला असं विचारलेलं आहे, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल असं पूर्ण शब्दामध्ये लिहा.
त्याचा आपल्याला एरिया ऑफ सर्कल याच्याशी रेशो विचारलाय. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन एरिया ऑफ सर्कल या दोघांचा जो रेशो असेल तो आपल्याला विचारलेला आहे. इथेही आपल्याला प्रत्यक्ष आपण सांगितले नाही, त्यावेळी आपण फक्त फॉर्म्युले लिहूया. जर रेडियस आर असेल तर त्याचा सर्कम्फरन्स आपण 2πr या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो आणि त्याचा जो एरिया आहे तो πr² या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच इथं सुद्धा आपण जेवढा भाग जाईल तेवढा लावू शकतो. तर पायला पाय कॅन्सल होईल. आरचा भाग लावत असताना हो तर आपण असं लिहूया 2r अपॉन r² मीन्स r इंटू आर, जेणेकरून या आरला हा आर कॅन्सल होईल. म्हणजेच 2/r हा रेशो शिल्लक राहील. म्हणजेच तो जो रेशो असेल तो 2:r म्हणजे सर्कम्फरन्सचा एरियाशी असणारा रेशो म्हणजेच 2:r. आणि तो सुरुवातीला रेडियसचा सर्कम्फरन्सशी असणारा रेशो म्हणजे 1:2π. या दोन्ही क्वेश्चन मध्ये प्रत्यक्ष कोणतीही मेजरमेंट्स दिलेली नाहीत. अशा वेळी आपण फक्त फॉर्म्युला लिहिला आणि रेशो कॅल्क्युलेट केले. जर आपल्याला प्रत्यक्ष काही मेजरमेंट्स दिली तर काय करायचं, म्हणजे हा थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन नेक्स्ट पेजवर घेतोय. फोर्थ क्वेश्चन सुरुवातीला पाहूया. द लेंथ ऑफ साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर 5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर. फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर टू एरिया. आपल्याला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ दिलेले आहे आणि त्याच्या पेरिमीटर आणि एरियाचा रेशो विचारलेला आहे. याचाच अर्थ ह्या दिलेल्या मेजरमेंट्स वरून आपण पेरिमीटर आणि एरिया सुरुवातीला फाइंड आउट करायला हवं. दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरुवातीला लिहूया. हियर लेंथ विच इज इक्वल टू एल, दॅट इज मीन्स 5 सेंटीमीटर. जी आपल्याला ब्रीथ दिलेली आहे दॅट इज मीन्स बी विच इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. आता ही जी लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे याच्या आधारे सुरुवातीला आपण पेरिमीटर फाइंड आउट करूया. देअरफॉर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करत असताना आपण जो फॉर्म्युला स्टँडर्ड पासून पाहतोय दॅट इज मीन्स लेंथ प्लस ब्रीथ करतो आणि त्याची ट्वाइस करतो. म्हणजे इथं ट्वाइस कोणाची करणार आपण 5 प्लस 3.5 दॅट इज मीन्स जर आपण सुरुवातीला ऍडिशन केली दॅट इज मीन्स 5 प्लस 3 दॅट इज मीन्स 8.5 इंटू 2 दॅट इज मीन्स 17. बेरीज करत असताना आपण 3.5 आणि 5.0 असं कन्सिडर करतो आणि पॉईंटच्या खाली पॉईंट लिहितो. म्हणजे हा 8.5 होतो आणि त्याची जेव्हा 2 टाइम्स करतो म्हणजे 2 5 आर 10 कॅरी ऑन 1 2 8 आर 16 प्लस 1 17 होतो. परंतु हा एक डेसिमल असल्यामुळे 17.0 म्हणजेच आपण 17 लिहितो. तर लेंथ सेंटीमीटर मध्ये असेल तर पेरिमीटर सुद्धा आपण सेंटीमीटर मध्ये लिहितो. त्याच पद्धतीने आपण याचा एरिया फाइंड आउट करूया. ऑल्सो एरिया ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर फाइंड आउट करत असताना 2 इंटू एल प्लस बी फाइंड आउट करतो. एरिया फाइंड आउट करत असताना लेंथ इंटू ब्रीथ हा प्रोडक्ट फाइंड आउट करतो. म्हणजेच लेंथ 5 इंटू ब्रीथ 3.5 म्हणजेच 5 5 आर 25 कॅरी ऑन 2 5 3 आर 15 प्लस 2 दॅट इज मीन 17 आणि हा एक डेसिमल पॉइंट असेल. मात्र याचं युनिट हे स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर असेल. म्हणजे इथं आपल्याला हा पेरिमीटर आणि हा एरिया मिळालेला आहे. या दोघांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. देअरफॉर वी से दॅट रेशो जो आपल्याला हवा आहे तो शोधत असताना आपल्याला सुरुवातीला पेरिमीटर आणि त्यानंतर एरिया सांगितलेला आहे. म्हणजे त्या गोष्टी इथे लिहूया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ऑन एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्याला ज्या ह्या किमती मिळालेल्या आहेत त्या जर इथं सबस्टिट्यूट केल्या म्हणजेच पेरिमीटर हा 17 मिळालेला आहे आणि एरिया जो आहे तो 17/5 मिळालेला आहे. मात्र रेशो लिहित असताना असे डेसिमल पॉईंट लिहायचे नाहीत. त्यासाठी आपण डेसिमल पॉईंट काढूया. त्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही आपण 10 ने मल्टिप्लाय करू. म्हणजेच न्यूमरेटर आपला 170 होईल आणि डिनॉमिनेटर हा 175 होईल. येणारा रेशो हा सिम्पलेस्ट म्हणजे रिड्युस्ड फॉर्म मध्ये असावा. जेवढा शक्य आहे तेवढा आपण भाग लावायचा. सपोज 5 ने डिवाइड केलं 5 3 आर 15 कॅरी ऑन 2 5 5 आर 25 या पद्धतीने हा डिनॉमिनेटरचा भाग लागला. 5 3 आर 15 कॅरी ऑन 2 5 4 आर 20 म्हणजेच फायनली आपण 34/35 म्हणू शकतो. म्हणजेच हा जो रेशो असेल तो 34:35 असा आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला दिलेली होती लेंथ आणि ब्रीथ त्याच्या आधारे आपण रेक्टँगलचा पेरिमीटर सुरुवातीला फाइंड आउट केला. त्यासाठी त्याचा फॉर्म्युला वापरला. त्यानंतर त्याचा एरिया फाइंड आउट केला आणि ह्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत यांचा रेशो म्हणजेच त्यांनी जो विचारलेला आहे तो रेशो असेल.
याच पद्धतीने हा थर्ड क्वेश्चन काय आहे पहा. द रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इच साइड इफ द लेंथ ऑफ द साइड इज 7 सेंटीमीटर. आपल्याला इथं रेशो विचारत असताना डायगोनल आणि साइड यांच्याशी रेशो विचारलेला आहे. ऑफ डायगोनल टू इच साइड, जेव्हा साइड ही 7 सेंटीमीटर आहे. जर स्क्वेअरची साइड दिली असेल तर डायगोनल फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला आहे, दॅट इज मीन्स रूट 2 इंटू साइड, जर तो तुम्हाला माहित असेल तर तो तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. मी इथं रेग्युलर मेथडने जातोय, म्हणजे आपल्याला तो फॉर्म्युला माहित नाही किंवा तो रेग्युलर मेथड जी असते त्या पद्धतीने आपण करूया. सपोज हा आपण एखादा स्क्वेअर कन्सिडर केला आणि याचा हा डायगोनल आहे. हा जो स्क्वेअर आहे तो एबीसीडी आहे, ज्या स्क्वेअर मध्ये त्याची जी साइड आहे ती 7 सेंटीमीटर, म्हणजे एबी 7 सेंटीमीटर असेल तर बीसी सुद्धा 7 सेंटीमीटर असेल. सेम वे एडी बीसी या सर्व साइड ज्या असतील त्या 7 सेंटीमीटर असतील आणि हा एसी जो आहे त्याचा डायगोनल असेल. म्हणजेच ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल होतो. म्हणजे पायथागोरसचं ऍप्लिकेशन जर आपण केलं तर इथं एसी आपण फाइंड आउट करू शकतो. इथं आपण आपल्या सोयीनं हा स्क्वेअर घेतलेला आहे, त्यासाठी इथं सुरुवातीला लिहूया, लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी is a square, therefore in right angled triangle ABC by Pythagoras theorem, पायथागोरसचा थेरम जर आपण अप्लाय केला तर हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजेच एसी स्क्वेअर विच इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर किंवा राईट अँगल मेकिंग ज्या साइड्स असतात त्यांच्या स्क्वेअरची समेशन घेतो, म्हणजेच एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर होईल. आपल्याला त्या स्क्वेअरची साइड माहित आहे 7 सेंटीमीटर, 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर होईल. 7 स्क्वेअर दॅट इज मीन्स 49 प्लस 7 स्क्वेअर मीन्स 49. 49 प्लस 49 म्हणजेच 98. आपल्याला एसी स्क्वेअर जो मिळेल तो 98 मिळेल. म्हणजे एसी फाइंड आउट करत असताना 98चं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला पाहिजे. दॅट इज मीन्स वी हॅव टू स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता 98चं स्क्वेअर रूट काढत असताना आपण असं म्हणू शकतो 98चं स्क्वेअर रूट आहे याचाच अर्थ 49 2 जार 98. या पद्धतीने तुम्ही फॅक्टर पडा. 49चं स्क्वेअर रूट निघतं म्हणून ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल आणि रूट 2 तसाच असेल. म्हणजे जर साइड 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा जो डायगोनल असेल तो 7 रूट 2 सेंटीमीटर असेल. याऐवजी बरेचसेच विद्यार्थी डायरेक्ट फॉर्म्युला वापरला तरी चालेल, म्हणजे साइडला जर रूट 2 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डायरेक्ट डायगोनल मिळतो. आपल्याला डायगोनल माहित आहे आणि त्याची साइड माहित आहे. मग याच किमती जर आपण तिथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला रेशो मिळू शकतो. मग आपल्याला जो रेशो हवाय, म्हणजेच कोणता रेशो हवाय पहा, डायगोनल टू इट्स साइड, म्हणजे डायगोनल ऑफ अ स्क्वेअर, डायगोनल ऑफ स्क्वेअर याचा रेशो आपल्याला साइड ऑफ स्क्वेअर याच्याशी हवाय. साइड ऑफ स्क्वेअर साइड जी होती ती 7 सेंटीमीटर होती आणि जो डायगोनल होता तो आता आपण फाइंड आउट केलेला आहे 7 इंटू रूट 2. डायगोनल 7 इंटू रूट 2, साइड 7, 7 7 हा भाग जाईल म्हणजे रूट 2 अपॉन 1 शिल्लक राहील. म्हणजेच याचा जो रेशो मिळणार आहे तो रूट 2 इज टू 1 मिळेल. जर इथं साइड 7 च्या ऐवजी वेगळी कोणतीही दिली असती, सपोज इथं 10 दिली असती, तर इथं 10 स्क्वेअर 100 प्लस 10 स्क्वेअर 100, 100 प्लस 100 200. 200 म्हणजेच 100 इंटू 2 म्हणजेच 10 इंटू रूट 2. म्हणजेच पुन्हा 10 आणि 10 हे कॅन्सल झालं असतं. याचा अर्थ कोणतीही साइड असू दे, जर स्क्वेअर असेल तर त्याच्या डायगोनलचा आणि साइडचा जो रेशो मिळणार आहे तो नेहमी रूट 2 इज टू 1 या पद्धतीनेच मिळेल. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन ऑफ रेशोज कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यावर आधारित असणारी ही जी इतर उदाहरणे आहेत ती पाहिलेली आहेत. याच कन्सेप्टवर आधारित असणारी उरलेली उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.